हाय हॅलो नमस्ते, मी पूजा फूडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्याकडेही टोमॅटो आहेत आणि काहीतरी छान करायचे, चविष्ट मुलांच्या आणि मोठ्यांच्या टिफिनला देता येईल असं करायचे, पण अरे बापरे, टोमॅटोमध्ये एवढं मीठ घालून नक्की काय करणार? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, तुम्हा सगळ्यांना आवडणारे याची संपूर्ण गॅरंटी आहे। त्यासाठी पहा, इथे मी छान लाल बुंद टोमॅटो घेतलेले आहेत। या रेसिपीसाठी आपल्याला छान लाल असे टोमॅटो हवेत। तर पहा, छान कडक पण लाल असे आपल्याला इथे टोमॅटो घ्यायचे आहेत। आता हे टोमॅटो मी आधीच स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। त्यानंतरनं या टोमॅटोला आपल्याला कट करून घ्यायचे। आता ते कशा पद्धतीने कट करायचे ते सुद्धा थोडक्यात दाखवते। तर पहा, व्हिडिओमध्ये दाखवतीये अगदी त्या पद्धतीने टोमॅटो कट करून घ्यायचा। टोमॅटोमधल्या ज्या बिया असतात त्या नको आहेत आपल्याला, त्यामुळे त्या काढून टाकायच्या आणि अशा पद्धतीने टोमॅटो कट करायचा। अगदीच बारीकही नाही आणि खूप जास्त मोठाही नाही। पहा, इथे मी दाखवलं आहे ना, अगदी या पद्धतीने कट करून घ्यायचा। आता मी संपूर्ण टोमॅटो कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर पाहू शकता, इथे आपला संपूर्ण टोमॅटो कट करून झालेला आहे। बरं, ही रेसिपी मी 3 जणांसाठी करते, त्यासाठी एवढे टोमॅटो घेतले होते। आता तुम्हाला किती जणांसाठी करायची त्यानुसार तुम्ही टोमॅटोंचं प्रमाण कमी जास्त करू शकता। सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट होणारी रेसिपी। तर पहा, इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये हे टोमॅटो काढून घेतले। त्यानंतरनं यामध्ये मीठ घालायचं। तर पहा, इथे मी एवढ्या टोमॅटोंसाठी एवढं मीठ घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजे मीठ कमी जास्त करू शकता। मी अर्ध्या चमच्यालाही थोडं कमी इतपत मीठ यामध्ये घातलेलं आहे। आता हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया, म्हणजे हे मीठ सर्व टोमॅटोला व्यवस्थित लागलं जाईल। आणि थोड्या वेळासाठी हे असं साईडला ठेवून देऊया। असं केल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ पडायला मदत होते। आता काय करायचं, आपल्याला एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं। तर पहा, इथे मी कढईमध्ये तेल घालून घेतलं। आता तेल आपलं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। यामध्ये आपण सगळ्यात आधी मोहरी घालूया। मोहरी घातली की मोहरी छान तडतडून द्यायची। त्यानंतरनं जिरं घालायचं। पहा, तेलावरती जिरं मोहरी छान तडतडून देऊया। त्यानंतर भरपूर असा कढीपत्ता यामध्ये घालून घ्यायचा आहे। इथे मी फ्रेश कढीपत्त्याचा वापर केला आहे, त्यामुळे खरंच तेलामध्ये कढीपत्ता घातल्या खूप सुगंध छान येतो। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घातली आणि बारीक कट केलेला कांदा घातला। इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। आता तुम्हाला किती क्वांटिटीत हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार कांद्यांचं सुद्धा प्रमाण कमी जास्त करू शकता। पहा, आपल्याला इथे कांदा खूप गोल्डन ब्राऊन करायचा नाही आहे, पण त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे। अगदी अशा पद्धतीने पहा, कांदा छान ट्रान्सपरंट झाला आहे, हलकासा त्याचा रंग बदललेला आहे। इथपर्यंतच आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम आहे। मीडियम फ्लेमवर आपण इथे कांदा परतवून घेतलेला आहे। यात काही मसाले ॲड करूया। तर पहा, सगळ्यात आधी आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचे। मी इथे कांदा मसाल्याचा वापर केलेला आहे। 2 चमचे कांदा मसाला घातला, सोबतच थोडंसं लाल तिखट आणि बेडगी मिरची पावडर। त्यानंतरनं धना पावडरसुद्धा घालून घेतली, सोबतच थोडीशी हळद घातली आहे। आता तुमच्याकडे जर कांदा मसाला नसेल तर मग तुम्ही त्याऐवजी जो तुमचा साठवणीतला मसाला असेल तो वापरलात तरीसुद्धा चालणार आहे। पहा, मसाले तेलावरती अर्धा मिनटं परतवून घेतले। त्यानंतरनं आपण जे मीठ लावून ठेवलेला टोमॅटो होता तो घालून घेतला। तर पहा, इथे टोमॅटो घातला की पुन्हा हे सर्व एकजीव करून घेऊया। असा टोमॅटोला मीठ लावून ठेवल्यामुळे पहा, आपला टोमॅटो आधीच थोडा मऊ झालेला आहे, म्हणजे मग लवकर भाजी आपली शिजायला मदत होईल। आपण कांदा वगैरे कट करेपर्यंत जर टोमॅटो असा मिठामध्ये ठेवला तर भाजीची चवसुद्धा खूप छान येते। त्याचबरोबर त्या भाजीच्या चवीत फरक पडतोच, पण भाजी लवकरसुद्धा शिजली जाते। तर पहा, इथे मी सर्व मिक्स करून घेतलं। आता झाकण ठेवूया फक्त 2 मिनिटासाठी। 2 मिनिटात पहा, आपला टोमॅटो अगदी मस्त शिजलेला असणार आहे। पाहू शकता तुम्ही, टोमॅटोची साल सेपरेट झालेली आहे। टोमॅटो छान मऊ झाला आहे, म्हणजेच आपला टोमॅटो लवकर असा शिजला गेलेला आहे। ही ट्रिक एकदा तुम्ही नक्कीच वापरून पहा, तुम्हाला सुद्धा खूप फायदा होईल आणि
झटपट अशी तुम्हालासुद्धा टोमॅटोची चटणी करता येईल. भरपूर कट केलेली कोथिंबीर घातली आणि हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं. तर पहा, तयार झाली आपली टोमॅटोची चटणी. हवं तर दाण्याचा कूटसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी केल्यानंतरनं कमेंट करून कळवायला विसरू नका. उद्या भेटूया. तोपर्यंत बाय.